परवा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. अभिजित दिपके एका पंचतारांकित हॉटेलच्या रिसेप्शनवर उभा आहे. रिसेप्शनवर. आरोप काय या व्हिडिओ बरोबर, की अभिजित दिपके धरून जंतर मंतरला बसलाय. रात्री मात्र तो 5 स्टार हॉटेलमध्ये राहतोय. बघा, मला हे माहिती आहे. अभिजित दिपकेने भारत दौरा जो केला, म्हणजे वेगवेगळ्या शहरांचा दौरा जो केला, लखनौ, पुणे वगैरे जयपूर पर्यंत, हा सगळा खर्च त्याने स्वतःच्या अकाउंटमधून केलेला आहे. त्याचे पैसे कुठून येतात हा प्रश्न अजूनही विचारला जातो. राजकीय पक्षांना हा प्रश्न विचारायची हिंमत नाही या लोकांची. आणि स्वतःचे पैसे कुठून येतात हे सांगण्याची सुद्धा हिंमत नाही. मुद्दा असा आहे, अभिजित दिपके या पंचतारांकित हॉटेलात का गेला होता? त्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे. तिथे सोनम वांगचुक उतरले होते. ते परदेशात जाणार होते. त्यांना धरण्याच्या ठिकाणी आणण्यासाठी तो गेला होता. कशी बदनामी केली जाते बघा. काही लोकांना असं वाटतंय, म्हणजे केवळ सत्ताधाऱ्यांना नाही, विरोधी पक्षातल्या पण काही लोकांना असं वाटतंय, की कॉकरोच जनता पार्टीचं हे आंदोलन अयशस्वी व्हायला पाहिजे, तरच त्यांना समाधान वाटेल. या सगळं मोदींना हटवण्याचा एकमेव अधिकार जो आहे, तो आमचा आहे, असं विरोधी पक्ष नेत्यांना पण वाटतं, काँग्रेसला पण वाटतं. म्हणून आजपर्यंत इतके दिवस झाले तरी राहुल गांधींनी कॉकरोच जनता पार्टीच्या धरण्याला पाठिंबा तर दिलाच नाही, पण त्याविषयी एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. कॉम्पिटिशन आहे का तुमची? स्पर्धा आहे का तुमची अभिजित दिपके बरोबर? तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते आहात, मन तर मोठं करून दाखवा. माझा मुद्दा एवढाच आहे, की विरोधी पक्षांनी आता जागं व्हायला पाहिजे. सर्व विरोधी पक्षांनी. जसं CPI-ML चे लोक झाले, SFIचे लोक झाले, आयसाचे लोक झाले, AISFचे लोक झाले, म्हणजे डाव्यांनाही जाग आलेली आहे, की आपण विद्यार्थ्यांच्या बाजूला उभं राहायला पाहिजे. जर विरोधी पक्षांनी अभिजित दिपके आणि त्याच्या सहकार्या वाऱ्यावर सोडलं, तर उद्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाला सुद्धा कोणी विचारणार नाही, हे लक्षात घ्या. कारण तरुणांचं हे आंदोलन अयशस्वी होणं म्हणजे तरुणांची हिंमत खचणं आहे, हे लक्षात घ्या. हे आंदोलन यशस्वी झाल्यामुळे कुणाचा फायदा होणार आहे, कुणाचा तोटा होणार आहे, याचं विश्लेषण आपण करत बसू. पण निदान तरुण आपली स्वतःची नैतिक ताकद एकवटून इथे जंतर मंतरवर उतरलेला आहे सरकारला विरोध करण्यासाठी. आज मोकळेपणाने तो सरकारच्या विरोधात बोलतोय, प्राईम मिनिस्टरला, शिक्षण मंत्र्यांना प्रश्न विचारतोय. त्याचं तोंड पुन्हा उघडणार नाही, त्याचं तोंड बंद केलं जाईल आणि अत्याचारी सरकारचा विजय होईल, लक्षात घ्या. कुणीतरी शेतकरी आंदोलन करतात, कुठेतरी आदिवासी आंदोलन करतात, कुठेतरी कामगार आंदोलन करतात, कुठेतरी विद्यार्थी आंदोलन करतात. अशी सुटी आंदोलनं ही सरकारच्या फायद्याची असतात, कारण त्यांना एकटं पाडून सरकार दमनशाही करू शकतं.